रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग 5व्यांदा मतदारांनी मला निवडून दिलं, त्यांनी आशीर्वाद दिले। त्याच्यामुळे काल शपथ घेतल्यानंतर जे मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या खाते वाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागे गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो। त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं। आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत। त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा 1 नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल, उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर 1 बनला। गडचिरोलीच्या टोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये 75,000 कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत। आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील 25 ते 30,000 कोटीचे प्रकल्प, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत। काल माननीय विधान परिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणातून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे। डावोसमध्ये जे MOU झाले ते 80% आपण इम्प्लिमेंट करतोय। रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो CSR आम्हाला दिलेला होता त्या CSR मधनं गडचिरोली असेल, रत्नागिरी असेल, पुणा असेल, कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर ही फार ताकदीनं उभी राहत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहत आहे। इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केलेत। त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहद्द खुश आहे। आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकापासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंतचे जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे। याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे देण्यात आलेलं आहे। मी मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली। या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ देखील चालवलं जातं, 4 महामंडळं चालवली जातात। अखिल भारतीय साहित्य संमेलन या खात्याच्या मार्फत होतं। अखिल भारत विश्व संमेलन जे आहे, विश्व साहित्य संमेलन, ते देखील या खात्यामार्फत होतं। या खात्याचा साहित्यिकांशी संबंध येतो, कलाकारांशी संबंध येतो। या खात्यामार्फत मराठी वाङ्मय पुरस्कार दिले जातात। त्याच्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं मराठी भाषेच्या निमित्तानं चांगले उपक्रम तालुका स्तरापर्यंत राबवण्यासाठी आम्ही यशस्वी करू। केंद्र शासनाकडनं अभिजात भाषेची जी काय सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जो काय निधी मिळवायचा आहे तो निधी देखील करोडो रुपयाचा आम्ही महाराष्ट्रासाठी मिळवू। आणि जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा उपयोग झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू। वर्षभराचा आराखडा आम्ही मराठी भाषेच्या विभागाचा ठरवू। आणि मला असं वाटतं की दोन्ही खाती ही जनतेच्या सेवेसाठी अतिशय उपयुक्तपणानं माझ्याकडनं सांभाळले जातील हा विश्वास देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी देतो। पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय अजितदादा यांचं मनपूर्वक माझ्या मतदारसंघाच्या वतीनं
त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी टाकलेला विश्वास हा महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून आणि त्यांची सेवा करून पूर्ण केला जाईल, हा देखील आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. अजून एक जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बीडमध्ये जी घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी काही घटना घडलेली आहे, तर त्या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं स्वतः मी उद्या सकाळी 11 वाजता दोन्ही कुटुंबांना मी भेट देणार आहे. माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट देखील उपस्थित राहणार आहेत आणि या भेटीमध्ये आम्ही नक्कीच शिवसेनेमार्फत त्यांना मदत करू. परंतु मदत करून काही नुसतं उपयोगाचं नाही. काल जे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये सांगितलं आहे की बीडच्या प्रसंगामध्ये शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोचू. मास्टर माइंड कोणी जरी असलं तरी त्याला शोधून काढू, त्याला अटक करू. SIT पहिल्यांदा IGच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलेली आहे, ती देखील चांगल्या पद्धतीनं तपास करेल. तर त्यासाठी देखील मी उद्या बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहे. दुसरा एक महत्त्वाचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो विषय आहे तो म्हणजे जिंदालची वायुगळती. जिंदालच्या वायुगळतीमध्ये 18 मुलं आणि 69 मुली, एक महिला आणि एक पुरुष असे 89 लोक बाधित आहेत. समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे. पालक, संस्था, ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे. MPCB, MMB यांनी देखील पाहणी केलेली आहे. 5 ते 6 दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं आहे की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो. मी आढावा बैठक घेतलेली होती. आजही गॅसचं काम बंद आहे. त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जातं आहे की त्यांना कोणतरी पाठीशी घालतं, हे कोणीही पाठीशी घालत नाही. तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे. जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना मी JSWला सांगितलेल्या आहेत. ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर FIR देखील दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही. त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबतची घेतली. जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते, पोलीस अधीक्षक देखील होते, जिल्हा परिषदेचे CO देखील उपस्थित होते. त्याच्यामुळं जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दिलेले आहेत. सर, पुरीच्या त्या बाबतीत एक्झॅक्टली आता प्रगती कधी होणार? मी यापूर्वीच सांगितलं, मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्याला कमिटमेंट केलेले प्रोजेक्ट यांचे MOU झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. VITचं कामकाज देखील सुरू झालेलं आहे. त्यांनी एम्प्लॉयमेंटची जाहिरात देखील काढलेली आहे. टाटा स्किल सेंटरचं काम देखील सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रोजेक्ट आणले, ही फसवाफसवी नव्हती, हे नुसतं वचन नव्हतं, तर ते प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही फार मोठी ताकद पुन्हा एकदा उद्योग विभागामार्फत निर्माण करतोय आणि लवकरात लवकर हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. सर, नाणार म्हणतायत प्रमोद जठार होणार, आता आपण उद्योग मंत्री आहेत, या संदर्भात स्थानिक आमदारांनी म्हटलंय की हा विषय संपला, नेमकं काय भूमिका आहे याच्यामध्ये? स्थानिक आमदारांची जी भूमिका आहे म्हणजेच तिथल्या लोकांची भूमिका आहे. त्याच्यामुळे लोकांच्या वर जबरदस्ती करून आपल्याला काहीच करायचं नाही, हीच भूमिका पुन्हा एकदा उद्योगमंत्री झाल्यानंतर माझी आहे. जी आश्वासनं विधानसभेच्या निमित्तानं
आमदार व्हायच्या अगोदर उमेदवार म्हणून आमदारांनी दिली होती ती पूर्ण करणं ही महायुतीची आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं तिथल्या लोकांना जे पाहिजे तेच आम्ही करणार आहोत. साहेब, जिंदालच्या वाईवरती बेजबाबदारपणाने 89 मुलं बाधित झाली, पण जिंदाल होण्यापूर्वी त्यांनी काही कमिटमेंट केली होती, हॉस्पिटल असेल, अँब्युलन्स असेल, ती त्यावेळी काही दिसलं नाही. शेवटी लोकांना खासगी इतर गाड्यांमधून हॉस्पिटलमधून त्यांना सुलमध्ये आणवलं. म्हणजे जिंदालने सगळं कमिटमेंट आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हता. त्याच वेळी मी सांगितलं 5 गावांना 5 ॲम्ब्युलन्स आणि 1 कार्डियक ॲम्ब्युलन्स त्या 6 महिन्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कार्यवाही करतात. सर, उद्योग मंत्री म्हणून आपण आता पदभार घेतलाय. मागच्या वेळी राहिलेले प्रोजेक्ट ते पूर्ण करणारच आहेत, पण या दृष्टीने आणखी नवीन काय या मतदारसंघात आणणार आहेत? मला असं वाटतं की जे आलेले प्रोजेक्ट आहेत ते जरी पूर्ण झाले 2 वर्षात तरी 15 ते 20 हजार लोकांना, तो आकडा 30 हजारापर्यंत जाऊ शकतो, एवढे रोजगार या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. 1500 मुलांना आपण मोफत त्या कंपनीचं ट्रेनिंग घेण्यासाठी परदेशामध्ये देखील पाठवणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मिशन म्हणून जसा कोका कोला प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करत आणला आहे तसं हे प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजेत, यासाठी पहिला प्राधान्यक्रम राहणार आहे. मीरा MIDCचा प्रकल्प रद्दच झाला ना सर? तिथल्या लोकांनी, काही लोकांनी मागणी केली तर येऊ शकतो का तिथे? मीरा MIDCच्या बाबतीमध्ये स्पष्ट निर्णय घेतला आहे. तो फक्त काही निवडणुकीपुरता मर्यादित घेतलेला नाही. मीरा MIDC ही आमच्या दृष्टीनं रद्द झालेली आहे. रद्द करण्याच्या पुढच्या कारवाया आम्ही सुरू करू. आम्ही फसवणारे लोकप्रतिनिधी नाही. ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मतदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांना नको ते करणं हे योग्य नाही. मिऱ्यावासियांच्या मागणीप्रमाणे मीरा MIDC रद्द झालेली आहे. विकासाच्या दृष्टीने आणि रोजगाराच्या दृष्टीने नवीन उद्योग येणे, काही MIDC येणे ही काळाची गरज आहे. आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये असणार आहे. आपल्याला वाटतं अजून MIDC रत्नागिरी जिल्ह्यात आणि जे बंद आहे, राजापूरमध्ये आपण नव्यानं MIDC करतोय, लांजामध्ये आपण नव्यानं MIDC करतोय, मंडणगडमध्ये आपण नव्यानं MIDC करतोय, रत्नागिरीमध्ये मेरवी असेल किंवा अन्य ठिकाणी आपण जागा एक्वायर करून निवेंडी असेल आपण MIDC करतोय. त्याच्यामुळे MIDC झाली की उद्योग येतात आणि उद्योग आले की बेरोजगारी दूर होते. हाच संकल्प घेऊन तालुकानिहाय MIDC करण्याचं भविष्यातलं आमचं प्लॅनिंग आहे. पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे. पालकमंत्री पदाचं 99% वाटप देखील पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील. साहेब, बारसो आणि रोडपई राजापूरमध्ये आहे. विधानसभा इलेक्शनच्या दरम्यान जे उमेदवार निवडून आले ते म्हणाले की 2 आपण प्रोजेक्ट आणणार आहोत. फायनली हा विषय संपला तर काय साधारणतः प्रस्तावित आहे का आपल्या डोळ्यासमोर? नक्कीच. हे बघा, इलेक्शन होऊन 1 महिना पण झालेला नाही. त्याच्यामध्ये काल संध्याकाळी 8 वाजता मंत्रिपद जाहीर झाली. उद्योग विभाग पुन्हा एकदा माझ्याकडे आलेला आहे. आता आपण वॉर फुटिंगवर काम करून राजापूरमध्ये देखील प्रदूषण विरहित बेरोजगार मुलींच्या हाताला काम देणारे चांगले प्रकल्प राजापूरमध्ये आणू आणि त्याच्यातनं फार मोठा रोजगार उपलब्ध करू. साहेब, महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय अत्याचार वाढलेले वाढत चाललेत. आपल्या 2-4 घटना आपण पाहिल्यात. आपल्याला काय वाटतं? मराठी माणसावर अन्याय झाला की त्याची परिस्थिती काय होते हे महायुतीच्या सरकारनं करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांनी सगळ्या प्रांतातल्या लोकांनी नटलेला जरी असला तरी मराठी माणसाला त्रास देणं किती महागात पडू शकतं हे काल शासनानं दाखवलेलं आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचं सरकार आहे. मराठी माणसाला जर कोण जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका घेत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही आमच्या शासनाची भूमिका आहे. सर, एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच असताना पाहायला मिळते. दुसरीकडे आपल्या जिल्ह्यात योगेश कदम यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. उदय सामंत यांनीच पालकमंत्री व्हावं ही माझी भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला तेच सांगतो की शिवसेना हा पक्ष माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर चालतो आणि योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो. शेवटी आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. मी पालकमंत्री झालो तर योगेशजी पालकमंत्री झाल्यासारखे आहेत. ते पालकमंत्री झाले, त्यांना काही पद मिळालं, आता त्यांना 4-5 खाते मिळाले, मला देखील समाधान आहे. कारण आज माझ्यासारख्या व्यक्तीला पालकमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना योगेशजींना 4 खाती
महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे, त्याच्यात देखील ते चांगलं काम करतील. त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय आहे, आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. त्याच्यामुळे योगेशजींना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या देखील राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पदं पादाक्रांत करावी या शुभेच्छा देतो. तर आपल्याकडे मराठी भाषा खात्याचं आपल्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, केशव कविश्वर असेल, पुढे अन्य मराठी भाषाबाबत आपल्याला करण्यासारखं आपला पहिला विजन काय आहे? मराठी भाषा हे खातं मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील आणि अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं भावनिक असं आहे. या खात्याकडे आपण सगळ्यांनीच, मंत्र्यांना म्हणजे मी पण आणि आपण देखील सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला मराठी भाषेची ताकद देणारं हे खातं आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं गाव करायचं आहे, कवितांचं गाव करायचं आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलनं घ्यायची आहेत, युवा साहित्यिक तयार करायचे आहेत, त्याच्यामध्ये युवा लेखक तयार करायचे आहेत, युवा कवी तयार करायचे आहेत. त्याच्यामुळं फार मोठं संस्कृती असलेलं आपलं राज्य असलेल्या राज्याचं मराठी भाषेचं खातं, मातृभाषेचं खातं माझ्याकडे आहे. विविध योजना याच्यामधनं मी स्वतः राबवणार आहे, नवीन योजना त्याच्यामध्ये आणणार आहे. मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं हे अतिशय महाराष्ट्रासाठी उपयुक्त असं खातं आहे, मराठी माणसासाठी उपयुक्त खातं आहे, मराठी भाषेसाठी उपयुक्त खातं आहे. आणि हे खातं राज्यमंत्री म्हणून 2013-14ला मी सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शालेय शिक्षणापर्यंत मराठी भाषा, व्यवहारामध्ये मराठी भाषा, न्यायालयामध्ये मराठी भाषा, अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही मराठी भाषेचं काम करणार. एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि आता फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री, दोन्ही काय फरक वाटतो काम करताना? आता सुरुवात आत्ताच केली पण नाही, शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी उद्योगमंत्री असताना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये देखील होतो, कारण देवेंद्रजी त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. आता थोडं मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि आमचे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे दोघांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळं, लक्षात आलं का माझा मतदार्थ, अडचण असण्याचं काही कारण नाही. सर, छोटासा प्रश्न आहे का, मंत्रीपद नाही मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत, भुजबळ साहेब काहीतरी सुरंग लावणार, भूकंप करणार वगैरे वगैरे सगळं चाललं. आता आपण सिनियर आहेत या क्षेत्रामधले, काय वाटतं आपल्याला? शिवसेनेमध्ये कोणी नाराज नाही हे स्वतः शिंदे साहेबांबरोबर पत्रकार परिषद घेऊन आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. भुजबळ साहेबांच्या बाबतीमधला बोलण्याचा अधिकार मला नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत अजितदादांचे. तेव्हा अजितदादा याच्यावर भूमिका स्पष्ट करतील, त्यांचे नेते भूमिका स्पष्ट करतील. साहेब, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील का? काही सस्पेन्स गोष्टी ठेवल्या पाहिजेत, काही सिक्रेट ठेवल्या पाहिजेत. येत्या 2 दिवसामध्ये रायगडचं पालकमंत्री कोण होईल हा सस्पेन्स दूर होईल. तर साहेब, शुभेच्छा पुन्हा एकदा.